पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला। या जमिनी वर्षानुवर्ष कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या आहेत। या हक्क डावलण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयीन लढाई बरोबरच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला। जगद्गुरू शंकराचार्यांच्या करवीर पीठाला राजर्षी शाहू महाराजांनी संस्थान काळामध्ये काही गावांचा महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला होता। 23 ऑगस्ट 1945च्या करवीर पीठाचा अधिकार संपुष्टात आल्याचा दावा मलगोंड पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय। त्यामुळे सातबारा उतार्यावर करवीर पीठाचं नाव असलं तरी त्यांची मालकी रद्द होऊन त्या जमिनीवर शेतकऱ्यांचा मालकी हक्क आहे असं पाटील यांनी सांगितलं। 1945च्या गॅजेटनुसार गडिंग्लज तालुक्यातील कवळकट्टी गावातील 83 नंबरमधील 1500 एकर जमीन शेतकऱ्यांच्या नावावर झाली आहे। मात्र इतर गावातील शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घेण्याचं टाळल्यामुळे सातबारा उतार्यावर करवीर पीठाचं नाव नोंद आहे असं मलगोंडा पाटील यांनी सांगितलं। 1955 साली करवीर पीठाचा देवस्थान अंतर्गत असा अर्ज केला होता। करवीर पीठाचा देवस्थान संवर्गामध्ये समावेश नसल्याचा दावा पाटील यांनी केलाय। काही जमिनीबाबत करवीर पीठ आणि शेतकऱ्यांमध्ये न्यायालयात दावे सुरू आहेत। हा लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे। करवीर पीठाला त्रास देण्याचा कोणताही उद्देश नाही। करवीर पीठानेही शेतकऱ्यांना त्रास देऊ नये। वर्षानुवर्ष शेतकरी कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी सहकार्य करावं असं आवाहन शिवाजी गिलबिले यांनी केलंय। पत्रकार परिषदेला हिंदूराव पाटील, हैदरखान मोकाशी, राजा मगदूम, बाबासाहेब गाठ, शीतल उपाध्ये, सर्जेराव कमते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। अखिल भारतीय चित्रपट महामंडळ